ग्रुप 1001 अर्थातच जितेश शेलार, जय म्हात्रे आणि दिना राऊत या सर्वांच्या माध्यमातून या स्पर्धेला आकर्षक सन्मानचिन्ह लाभलेत. आणि नेहमीच हे ग्रुप जे आहे ना, दोस्ती ग्रुप 1001 हे नेहमीच चर्चेमध्ये असतं आणि त्याच चर्चेमध्ये असणारे दिना राऊत, एक डॅशिंग डायनामिक पर्सनॅलिटी ऑफ कुंदे, दिना राऊत यांच्या माध्यमातून जितेश शेलार, जय म्हात्रे यांच्या माध्यमातून आकर्षक सन्मानचिन्ह आपल्याला स्पर्धेला लाभलेत. त्यांचं देखील या स्पर्धेच्या माध्यमातून तसेच जितेश म्हात्रे या चारही मान्यवरांच्या माध्यमातून आम्हाला लगेच आकर्षक सन्मानचिन्ह लाभलेत. त्यांचं देखील मी जय बजरंग कुंदे बी संघाच्या माध्यमातून सहर्ष स्वागत करतो. आणि सन्मान्य जितू म्हात्रे यांच्या माध्यमातून या स्पर्धेसाठी आकर्षक आपण या 4 ट्रॉफीज पाहतो. त्यांचं देखील मात्र मी आभार व्यक्त करेन. अतिशय आकर्षक ट्रॉफी या स्पर्धेसाठी उपलब्ध करून दिल्या त्यासाठी जितू म्हात्रे यांचं देखील मात्र मी आभार व्यक्त करेन. आणि याच आपल्या गावच्या टुर्नामेंटमध्ये आपलं सहर्ष स्वागत असेल. आणि या स्पर्धेसाठी सन्मानचिन्ह महेश आगिवले कुंदे यांच्या माध्यमातून देखील आकर्षक सन्मानचिन्ह लाभलेत. त्यांचं देखील आम्ही सहर्ष स्वागत करतो, आभार देखील व्यक्त करतो. आणि आपलीच गावची टुर्नामेंट आहे, आपल्याच गावचं हे चषक आहे आणि आपल्या गावच्या टुर्नामेंटमध्ये आपल्यासारख्या दानशूर व्यक्तींची मदत होणं हे खूप गावाच्या गर्वाची गोष्ट आहे. आणि आपल्या सर्वांच्या सहयोगाने सहकार्याने ही स्पर्धा खऱ्या अर्थाने यशस्वीरित्या पार पडेल. आणि त्याच यशस्वीरित्या पार पडत असताना हा 3रा दिवस अतिशय संपन्न होत असताना आपण पाहतोय. सलामीवर आपण पाहतोय, मैदानावरती जातोय. ही मॅच अगदी निर्णायक मॅच असेल. यातील विजेता संघ अर्थातच मोरिया स्पोर्ट्स सुरेश संघासमोर खेळताना पाहायला मिळेल. यजमानी संघ आपण पाहतोय अर्थातच जय बजरंग कुंदे बी संघ आणि त्यांच्या विपक्षामध्ये टीम श्री गणेश शांतीनगर दाभाड संघ आपण पाहतोय. बॉलिंग ट्रॅकवरती संघाचा हुकमी एक्का गणेश जाधव याला आपण पाहतोय. फलंदाजासाठी जेपी यांना आपण पाहतोय. आणि त्या जेपी अर्थात जय आणि त्या सोबतीने वैभव धनगर ही आक्रमक जोडी समोर गणेश जाधव आहे. पहिल्या चेंडूवरती आक्रमण केलंय, क्षेत्ररक्षक तैनात असतील, मिस्टेक होणार नाहीये. फलंदाज जेपी अर्थात जय परततील. पहिल्या चेंडूवरती धक्का क्रमांक पहिला, गोल्डन डकचा शिकार. गणेश पाटील इनेट नंबर 3 वरती होतील दाखल. अतिशय हार्ड हिटर फलंदाज आहेत. आणि जय यांना मात्र कुठेतरी पहिल्या चेंडू सूर गवसला नाही. फटका अगदी चांगला होता, मात्र चेंडू अगदी बॅटच्या रडारमध्ये परफेक्ट मिडल ऑफ द बॅट झाला नाहीये. त्याच अनुषंगाने मात्र क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी चुकी करत नाहीये. गणेश जाधव याने जे क्षेत्ररक्षक सजवलं होतं, कारण मॅन्डेटरी पॉवर प्लेचं षटक आहे, त्या षटकामध्ये जे रणनीती आखली होती, जे डावपेच रचला होता, त्या रचलेल्या डावपेचामध्ये त्याला अडकवलं गेलं आणि महत्त्वाची विकेट जय यांना बाद करून परतवलं गेलं. नवीन बाटाला इनॅट नंबरवरती रोहित पाटील आलीत समोर. आता मात्र स्ट्राईकवरती फलंदाज असेल गणेश पाटील आणि सोबतीने वैभव धनगर ही जोडी आपण पाहतोय. वैभव धनगर अतिशय आक्रमक खेळाडू. कित्येक वर्षे कुंदेकरांचं क्रिकेट ज्या वैभव धनगरने गाजवलाय तोच वैभव धनगर पुन्हा एकदा बॅटिंग स्टान्सवरती आपण पाहतोय. स्टिअर केलंय त्याला माहिती आहे एक विकेट तर आता अगदी स्वस्तामध्ये माघारी परतली आहे. सेन्सिबल क्रिकेट दाखवायचं होतं गणेश पाटील याला आणि गणेश पाटीलला माहिती आहे सुरुवातीच्या षटकामध्ये डिफेन्स करून जर धावा काढल्या तर येणाऱ्या षटकांमध्ये गणेश पाटीलची फलंदाजी सर्वांना माहिती आहे, कारण गणेश पाटील आक्रमक खेळाडू आहे. अजून देखील सुभाष पाटील असतील यासारखे खेळाडू अजून देखील येणं बाकी आहे. जय याने मी म्हणेन की कुठेतरी घाई केली, कारण अतिशय महत्त्वाचा खेळाडू आहे संघाचा आणि त्याच्याकडनं मात्र मोठी अपेक्षा होती संघाला. पहिला चेंडू रडार मध्ये होता, पहा कुठेतरी बॅड लक. मी याला बॅड लक म्हणावं लागेल. नशिबाची साथ सध्या मी म्हणेन कुंदेकरांच्या पाठीमागे नाही आहे, मात्र त्या नशिबाची साथ मिळवायची असेल तर कठोर परिश्रम,
जिद्द चिकाटी आणि मेहनतीने पुन्हा एकदा या मैदानावरती स्थिर होऊन हा सामना या मध्ये वैभव धनगरला आपल्या नावाची छाप सोडावी लागेल. वैभव धनगर मी ज्या प्रकारे उल्लेख केला त्या प्रकारचा फटका सजवला होता, मात्र आता पाहावं लागेल. नाही आता चांगला चेंडू पाहायला मिळाला. वैभव धनगर म्हणत असेल की अगोदर चेंडू अतिशय लांब आणि लांब षटकार पाहायला मिळाला असता, मात्र कुठेतरी नशिबाची साथ मिळाली नाहीये. सुरेख अफलातून गोलंदाजी करतोय. पुण्यात आला कार्पेट फटका घेऊन अमर वाघे आले चेंडू पर्यंत, ट्रॅव्हल झाला चेंडू आणि एकच धावली आहे. आणि आमचे प्रवीणजी शिंदे ड्रिंकची व्यवस्था करत असताना थँक्यू. एक मैत्रीच्या दुनियातला राजा माणूस आहे आणि आमच्या समोर क्षेत्रापासून आमची ओळख झाली आणि खऱ्या अर्थाने प्रवीण शिंदे अतिशय चांगल्या प्रकारचा व्यक्ती. पहा गणेश पाटील अतिशय दर्जेदार आक्रमण पाहायला मिळालं. आणि मी मगाशीच उल्लेख केला होता, गणेश पाटील हा असा एक खेळाडू आहे की जेव्हा तो शांत चित्ताने खेळतो तेव्हा तो सिंगल डबल रोटेट करतो, मात्र ज्या वेळेला गणेश पाटीलची बॅटची ताकद ही दाखवली जाते त्यावेळेला भले गोलंदाज त्यांच्या फलंदाजासमोर गुडघे टेकतात आणि त्याच प्रकारचा फटका सजवले गेले गणेश पाटीलच्या बॅटमधनं. हा येतोय अतिशय दर्जेदार षटकार. धावसंख्या 14 वरती ट्रॅव्हल झाली आहे. सॉरी 8 धावा झाल्या, धावफलकावरती 8 धावा. 8 धावा झाल्या, सॉरी आमची मिस्टेक झाली होती. 8 धावा. गणेश जाधव पुन्हा एकदा चांगला स्विंग आणि षटक झाले समाप्त. आणि एका षटकाच्या अखेरीस एक षटकार येऊन देखील मात्र धावा फक्त खर्च केल्यात 8. वैभव धनगर यांचा तो षटकार आला असता तर नक्कीच 14 धावा झाल्या असत्या. एक गडी बाद झालाय. जे पी अर्थात जय बाद होऊन परतले गेलेत, कुठेतरी नाराजी व्यक्त केली आणि त्यांना आपल्या विकेटचं महत्त्व माहिती आहे. जे अगोदर मैदानावरती असते तर कुठेतरी वेगळे चित्र पाहायला मिळालं असं, मात्र आता दोन्ही जय बजरंग खुंदे बी संघाचे दोन्ही आक्रमक खेळाडू आहेत वैभव धनगर आणि गणेश पाटील यांना आता मात्र येणाऱ्या 3 षटकामध्ये हा डाव सावरावा लागेल. अनिल दुसऱ्या षटकासाठी अनिल याला मात्र इन्व्हाइट केले गेले. यष्टांच्या मागे आपण पाहतो ऋषी घरे त्यांना एक चांगल्या प्रकारचा क्षेत्रक्षण सेट करत असताना या संघामध्ये अनेक चांगले खेळाडू आहेत. ऋषी घरत असेल, भावेश पाटील असेल, गणेश जाधव, शरद जाधव. सर्वाधिक एक्सपिरियन्स खेळाडू या संघाचा असेल तर शरद जाधव या महाराष्ट्र पोलीस दलामध्ये कार्यरत आहेत आणि आपली नेहमीची भूमिका बजावत असताना क्षेत्ररक्षण आहे, खलनिग्रहण आहे, ही भूमिका सातत्यपूर्ण कामगिरी ते नेहमीच पार पाडत असतात. आणि आज खऱ्या अर्थाने कित्येक वर्ष मी पाहतोय, ज्या वेळेला मी क्रिकेट देखील खेळत नव्हतो त्या वेळेपासून शरद जाधव हे दाभाडकरांच्या क्रिकेटसाठी जागृत आहेत, कार्यरत आहेत. आपण पाहतो वैभव धनगर आक्रमक खेळाडू आहे. अनिल असेल समोर, पहा फटका कलात्मकता, पॉइंटच्या डोक्यावरतून हा फटका खेळून काढलाय. वैभव धनगरचा क्लास दाखवणारा हा येतोय दर्जेदार चौकार. स्वयंसेवक आपण तत्पर राहा, आपल्याला वारंवार सूचित करायला आवश्यकता नाही आहे, कारण स्पर्धा आपल्या गावची आहे, स्पर्धा आपल्या अस्मितेची, स्पर्धा आपल्या परंपरेची आहे. वैभव धनगर क्लास दाखवत असताना पुन्हा एकदा कुठेतरी मिस झाला. बॅट आणि चेंडूमध्ये रडारामध्ये चेंडू आला नाही आहे. कुठेतरी नाराजी व्यक्त करतील, कारण समोरचं जर क्षेत्र पाहायला गेलं तर एक्स्ट्रा कव्हरला खाली क्षेत्र होतं, कारण एक्स्ट्रा कव्हरचा खेळाडू कुठेतरी अगदी लॉंग आहे. तदनंतर कव्हरचा खेळाडू देखील भावेश जाधव सर्कलमध्ये आहेत, त्यांना फक्त बीट करायचा होता, मात्र झालं नाही आहे. समोर आता मात्र पाहायला गेलं तर गणेश पाटील हिटमॅन ऑफ कुंदे याला संबोधलं जातं. पुन्हा एकदा बॅटचा रडारामध्ये चेंडू घेता आला नाही आहे, मिस झाला आणि त्यानंतर मात्र एकच धावली आहे. अनिलने देखील एक चौकार आल्यानंतर कमबॅक करून दिलंय. धावसंख्या 14 वरती आपण पाहतोय. ओमसाहेब मूवीच्या माध्यमातून ही स्पर्धा कव्हर केली जाते.
अतिशय चांगल्या दर्जाचं लाईव्ह टेलिकास्ट आपण या स्पर्धेमध्ये पाहतोय. एक उच्च कोटीचं उच्च दर्जाचं स्टँडर्ड क्वालिटीचं हे लाईव्ह टेलिकास्ट आपण ओमसाई मूवीजच्या माध्यमातून पाहतोय. चेंज ऑफ द पेस, गतीमध्ये परिवर्तन आणि वैभव धनगर थांबणार नाहीये, थांबवलं गेलं त्याला. चेंज ऑफ द पेस केला होता आणि कुठेतरी या ठिकाणी जाळ्यामध्ये अडकवलं गेलं अनिलच्या माध्यमातून आणि मोठा विकेट, मोठा मासा गाला लागतोय. वैभव धनगर आज तुम्ही पाठ डगआउटच्या असलेला पडदेल धक्का क्रमांक 2. वैभव धनगर चांगल्या टचमध्ये होते, मात्र कुठेतरी त्यांना जाळ्यामध्ये अडकवलं गेलं. चेंज ऑफ द पेस केला गेला आणि गतीमध्ये परिवर्तन केल्यानंतर कुठेतरी बॅट आणि चेंडूमध्ये संपर्क जो प्रॉपर होतो, मिडल ऑफ द बॅट होतो, तो होत नाही आहे. त्याच अनुषंगाने कुठेतरी मात्र हा फटका मिस्टेक झाली आणि त्यानंतर पाहायला गेलं तर मात्र फलंदाज बाद झाला. आता नवीन फलंदाज ओल्ड इज गोल्ड सुभाष पाटील, तब्बल 45 वर्षामध्ये पदार्पण करणारा हा खेळाडू आहे आणि खऱ्या अर्थाने जय बजरंग कुंदे बी संघासाठी अजून देखील मात्र फलंदाजी चांगल्या प्रकारे नेहमीच करताना आपण पाहतोय. आज खऱ्या अर्थाने संघ अडचणीमध्ये आहे, संघाला अडचणीमधून नेहमीच तो बाहेर काढत असतो, मात्र आज त्याला या अडचणीमधून खऱ्या अर्थाने संघाला बाहेर काढावं लागेल. अनिल असतील पुन्हा एकदा बॉलिंग ट्रॅकवरती. बॅटच्या अगदी रडामा चेंडू घेता आला नाही, क्षेत्ररक्षक तैनात असतील, गणेश यादव आले चेंडूपर्यंत झेपावतील, तोपर्यंत एक धाव झाली आहे कंप्लीट आणि धावसंख्या मात्र 15 वरती ट्रॅव्हल झाली आहे. एक अंतिम चेंडू शिल्लक असलेल्या षटकामधील सुभाष पाटील यांनी आपलं अकाउंट ओपन तर केलंय, मात्र आता येणारे 2 षटके जे अजून येतील किंवा 13 चेंडूचे उर्वरित असतील त्यामध्ये मोठ्या फटक्यांचा अवलंब करावा लागेल. कारण आज जर पाहायला गेलं तर गणेश यादव चांगल्या टचमध्ये आहे, त्याच्या समोर येणारा प्रत्येक गोलंदाज हा कुठेतरी मात्र त्याच्या समोर तो षटकार चौकारांची आतिषबाजी करताना आपण पाहायला मिळालाय. हा चेंडू पाहावा लागेल, अतिरिक्त उसरी मिळाली, गती जास्त पाहायला मिळाल्या चेंडूवरती आणि त्यावरती कुठेतरी रिप्लेमध्ये आपण नक्कीच पाहू शकाल. ॲक्च्युअल रिप्लेमध्ये चेंडू पडल्यानंतर अतिरिक्त बाउन्स घेतला आणि बॅट्समनला ज्या बॅटचा फ्लो होता त्याच्यापासून कुठेतरी दूर चेंडू गेला, एक्स्ट्रा बाउन्स मिळाला आणि त्याच अनुषंगाने कुठेतरी गणेश पाटील ह्या चेंडू आणि बॅटमध्ये संपर्क करण्यासाठी यशस्वी झाले नाही आहेत. मात्र काय हरकत नाही, 2 षटके आतापर्यंत कंप्लीट झाले, सरासरी मात्र गाठली आहे ती 7.5ची, अर्थात 15 धावा. अनिल याने हे षटक देखील 7 धावांचं दिलं आहे. पहिल्या षटकामध्ये गणेश जाधवने 8 दिल्या होत्या, आता या षटकामध्ये अनिल यांनी 7 धावा खर्च केल्या आणि महत्त्वाची विकेट अर्थातच वैभव धनगर सारख्या बलाढ्य खेळाडूला डगआउट चषकाला पाठवलं गेलंय. सुभाष पाटील आणि रोहित गणेश पाटील यांच्या माध्यमातून आता पार्टनरशिपची आवश्यकता आहे. 12 चेंडू आणि 12 चेंडूमध्ये पार्टनरशिप बिल्डअप करणं तेवढं गरजेचं असेल. सुभाष पाटील नेहमीच या संघाचा तारणहार म्हणून नेहमीच राहिलाय, मात्र या मॅचमध्ये त्याला तारणहार बनावं लागेल. समोर शरद जाधव, हा चेंडू पाहावा लागेल कशा प्रकारचा चेंडू टाकला, परफेक्ट चेंडू टाकला गेलाय आणि या ठिकाणी मात्र पंच अगदी त्या जागेवरती अगदी स्थिर राहिली आहे आणि परफेक्ट सटीक वाईड यॉर्कर हाताला गेला शरद जाधवच्या माध्यमातून. बेस्ट वर्सेस बेस्ट ही लढाई आपण पाहणार आहोत, सुभाष पाटील आणि शरद जाधव. बॅटची मिस टाइम आहे, त्या ठिकाणी ऋषी घरत असतील, चेंडू खाली झेल पकडली जाईल, मिस्टेक होणार नाहीये. 1 मोर बिग विकेट डाऊन, डगआउटच्या असला पडतील धक्का क्रमांक 3. सुभाष पाटील आणि डगआउटच्या असला नाराज पावलाने परततील, धक्का क्रमांक 3 आपण पाहतोय. पंधरा धावा आतापर्यंत लागल्या गेल्यात आणि 3 गडी गमावले गेलेत. सरमणे कुंदेगावचे प्रतिष्ठित व्यक्तिमत्व किशोरजी म्हात्रे साहेबांचं शुभागमन झालंय. आपण या मंचावरती, हे व्यासपीठ आपल्या गावचं आहे, ही स्पर्धा आपल्या गावची आहे आणि स्पर्धेमध्ये आपलं सहर्ष स्वागत आहे. वेलकम वेलकम वेलकम. यानंतर कॅप्टन मोर्या स्पोर्ट्स शिरोली संघाचा कॅप्टन आपण सज्ज राहायचा आहे. यातील विजेता संघ आणि खऱ्या तर तत्पर देखील असतील शिरोली संघ, कारण त्यांची नजर या सामन्यावरती असतील. कोणता संघ, कोणता खेळाडू, कोणता गोलंदाज चांगला ठरतोय त्याच्याकडे त्यांचं लक्ष असेल.
फटका चांगला आहे. रोहित आले त्या ठिकाणी मात्र मिस टाइम झालेत आणि त्या ठिकाणी चुकी होणार नाहीये. आणि मी म्हणेन की जेव्हा जेव्हा शांतीनगर संघ खेळत असतो त्यांच्याकडनं कॅचेस सुटणं अशक्य असतं, कारण क्षेत्ररक्षणामधील अतिशय परफेक्ट खेळाडू म्हणून त्याची ओळख आहे या दाभाड परिसरामध्ये. आणि क्षेत्ररक्षण म्हटलं तर शांतीनगर संघ यांना कोणी हरू शकत नाही. अतिशय लाजवाब दर्जाचं क्षेत्ररक्षण नेहमीच आपण त्यांच्या माध्यमातून अनेक मैदानावरती पाहत असतो. युवराज आले नवीन फलंदाज युवी. नेहमीच आपण त्यांना बॉलिंगवरती सज्ज होताना पाहतोय. कुंद एक्सप्रेस या नावाने त्यांना संबोधलं जातं आणि तोच युवराज. आता त्याला युवराजासारखी कामगिरी करावी लागेल. रोहित कुठेतरी मात्र माघारी परतले. त्यांच्याकडनं जे खेळाची अपेक्षा होती ती खेळ सध्या तरी साकार झाला नाही आहे. समोर मी म्हणेन गणेश पाटील यांना कुठेतरी डाव सावरावा लागेल. सध्या मी म्हणेन की घरचा साज आहे, घरचा मैदान आहे आणि यजमानी संघ कुठेतरी या मैदानावरती आपल्या घरच्या प्रेक्षकांचं मनोरंजन करण्याऐवजी त्यांचं मनोबल खचवलं गेलं आहे. फटका चांगला आहे. क्षेत्ररक्षक पुन्हा एकदा आहे. मिस टाईम फटका होता देखील त्याला पॉवरफुल जनरेट फटका पाहायला मिळाला आणि त्या ठिकाणी इट्स अ बाउंड्री रोप. एकाच टप्पाने चेंडू झाला फरार. धावा मिळते 4 चौकार. युवराज यांनी मात्र युवराजासारखी फलंदाजी करणं गरजेचं आहे, लाजमी असेल आणि त्याच प्रकारे त्याने युवराज सारखा चौकार ठोकलाय. हा चेंडू पाहावा लागेल. अवांतर चेंडू आलाय. अवांतर चेंडू. एक एक धावसाठी सध्या झगडतात आपण पाहतोय टीम. जय बजरंग कुंदे 20 संघ आणि शरद जाधव समोर एक युवा टॅलेंटेड ज्याला कुंद एक्सप्रेस या नावाने संबोधलं जातं, अर्थात युवराज होगे याला आपण पाहतोय. पहा फुला लाईनचा चेंडू परफेक्ट साठी यॉर्कर टाकला गेला. शरद जाधव हम भी किसी से कम नहीं या क्रिकेटच्या पटलावरतील या विभागातील अतिशय नामवंत गुणवंत गोलंदाज म्हणून त्याची ख्याती आहे आणि तोच मात्र सध्या युवराज यांना मात्र अगदी स्टॅच्यू करून ठेवलंय. शरद जाधव एक वेगवान गोलंदाज. मोठा फटका खेळायचा प्रयत्न होता. अगदी यष्टांच्या मधोमध सापडले. यष्टीची LBW फलंदाज होईल बाद. धक्का क्रमांक 5. युवराज याला कुठेतरी मात्र हा सफल झाले होते आणि फायनलच्या क्षेत्रामध्ये हा चेंडू उडवायचा होता. शरद जाधव अतिशय नामवंत गुणवंत गोलंदाज आहेत. त्यांच्या विरुद्ध अशा प्रकारचा मिडल ऑफ द समोरती येऊन फटका खेळणं कुठेतरी कठीण असतं. धावसंख्या झाली आतापर्यंत 20. धावसंख्या 20 आणि आतापर्यंत 3 षटकं कंप्लीट झालेत. चौथ्या षटकासाठी गोलंदाज आणला गेला बॉलिंग ट्रॅकवरती. सागर आलेत आणि आता मात्र सर्वच्या सर्व 6 चेंडूंवरती गणेश पाटील याला आक्रमण करावं लागेल. कंप्लीट 40 धावा तरी पाहिजे. त्यासाठी मात्र षटक्यामध्ये 20 धावा येणं हे खूप गरजेचं असेल. गणेश पाटील पाहावं लागेल. लोअर फुलटॉसचा मात्र आला होता कार्पेट फटका खेळून काढला भावेश पाटील. मिस्टेक करताय मात्र कॉलिंग चांगली होती. बॅकअप देखील चांगलं झालं. कुठेतरी भावेश पाटील फुटबॉल खेळताना दिसले मैदानावरती. चेंडू अगदी पायाच्या सहाय्याने अडवताना दिसले आणि चेंडू मात्र फुटबॉल सारखा ढकलला देखील होता. नशीब तो चौकार गेला नाहीये. अगदी मजबूत बांधायचे खेळाडू आहेत त्यांना भावेश पाटील. चेंडू काहीतरी अडवता आला नाही मात्र पायाच्या सहाय्याने अडवण्याचा प्रयत्न केला. फटका चांगला. अगदी पॅट आणि चेंडूमध्ये संपर्क झाला तेव्हा स्वीट साऊंड पाहायला मिळाला. इट इज क षटकार. थँक्यू. मी म्हटलं होतं गणेश पाटील जोपर्यंत खेळपट्टीवरती राहील तोपर्यंत जय बजरंग कुंदे 20 संघ सुटकेचा निश्वास घेईल, कारण त्यांना माहिती आहे त्याच्या बॅटची ताकद धमक क्षमता त्यांना माहिती आहे. आतापर्यंत धावा लागल्यात 28. 2 चेंडूमध्ये 8 धावा आतापर्यंत त्यांनी जमा केल्यात.
मात्र सागरवरती आता दडपण असेल, कारण या चेंडूवरती षटकार आलाय. येणारा चेंडू कमबॅक करेल का त्यावरती आक्रमण करेल गणेश पाटील. पुन्हा एकदा फुलरेचा चेंडू परफेक्ट सटीक चेंडू टाकला गेला, हलवून कारण फटका घेऊन एक धाव तर झाले कंप्लीट. दुसऱ्याचा प्रयत्न होईल आणि 2 धावा यशस्वीरित्या कंप्लीट झालात. गुड रनिंग बिटवीन द विकेट, शूट द गुड गेम. क्वालिटी क्रिकेट दाखवत असताना आपण पाहतोय धनंजय आणि गणेश पाटील. चांगली रनिंग बिटवीन द विकेट. सध्या कुंदेकरांना 1-1 2-2 धावांची सध्या अत्यावश्यक गरज आहे. आणि आपण नेहमीच म्हणतो ना की क्रिकेटच्या पटलावरती किंवा हॉस्पिटलायझेशनसाठी आपण बोलतो अत्यावश्यक सेवा, ही सध्या गणेश पाटील पार पाडतोय. हा चेंडू परफेक्ट टाकला गेलाय. गणेश पाटील कुठेतरी मात्र 4 चेंडू आता फेस केलेत या षटक्यामधील आणि 10 धावा जमा केल्यात. येणारे 2 चेंडू खूप निर्णायक असतील या मॅचमध्ये, खूप निर्णायक ठरतील हे 2 चेंडू. फुलरेंचा चेंडू होता, परफेक्ट चेंडू टाकला त्या ठिकाणी, मात्र अमर आले चेंडू पर्यंत पोहोचतील का आणि फेकी खराब झाले त्या अनुषंगाने 2 धावा कंप्लीट झाल्या गेल्या आणि 2 धावेने धावफलक पुढे जाईल 32 वरती. 32 ना. हा चेंडूवरती मोठा फटका अत्यावश्यक आहे. गणेश पाटील याला हा चेंडूवरती मात्र मोठा फटका आणणं देखील गरजेचं राहील, कारण या चेंडूवरती षटकार आला तर मॅचमध्ये रंगत नक्कीच पाहायला मिळेल. कारण जय सारखा युवराज सारखा गोलंदाज आहे, जय आहेत. पहा षटकार ठोकलाय. हा चेंडू होता अगदी शॉट मध्ये आणि षटकार ठोकलाय या कुंदेकरांच्या ढाऱ्या वाघाने, अर्थात गणेश पाटीलने ठोकलाय षटकार. 6 धावा. चोवीस धावांची वादळी इनिंग पेश केली आहे. गणेश पाटीलची फलंदाजी आवडली असेल तर टाळ्या वाजवायच्या आहेत, कारण कुंदेकरांचा संघ अडचणीमध्ये होता आणि त्या अडचणीमधून जो बाहेर काढतो तो खरी विजयाचा शिल्पकार असतो, तो खऱ्या अर्थाने संघाचा शिल्पकार असतो. आणि रोहित गणेश पाटील यांनी मात्र हा डाव सावरला आणि खऱ्या अर्थाने 1 डाऊन येत असताना 3ऱ्या क्रमांकावरती. आणि नेहमी आपण पाहतो 3ऱ्या क्रमांकाचा खेळाडू अतिशय महत्त्वाचा असतो आणि ती भूमिका सध्या साकारली गणेश पाटील यांनी आणि संघाला चांगल्या स्थितीमध्ये नेऊन ठेवलाय. या ठिकाणी मी थांबतोय आणि तुर्तास पुढच्या इनिंगसाठी मात्र आमंत्रित करूया द व्हॉइस ऑफ मोरनी प्रवीण शिंदे. वेलकम. आणि आज कुंदेगावचे एक हिंदी, इंग्लिश आणि मराठीवरती ज्यांचं प्रभुत्व आहे असे नरेशजी शेलार, आपण या. आपला आवाज नक्कीच ऐकण्यासाठी आम्ही सर्वजण तत्पर आहोत, आतुर आहोत. आपण या. आणि सन्मान्य पंढरीनाथजी पाटील पाडा, आपण देखील आपलं देखील स्वागत आहे. थँक्यू. चला आपण या. धन्यवाद संदीपजी पाटील. या ठिकाणी उपस्थित सर्व मान्यवरांचं, प्रेक्षकांचं, खेळाडूंचं, ज्येष्ठ नागरिकांचं या ठिकाणी जय बजरंग स्पोर्ट्स कुंदे बी याच्या वतीने आपल्या मनपूर्वक हार्दिक स्वागत. या ठिकाणी शुभागमन होत आहे आदरणीय पंढरीनाथ पाटील आणि त्यांच्या समेत आपण पाहतोय. नक्कीच ज्यांचं इंग्लिश असू द्या, हिंदी असू द्या अथवा मराठी असू द्या, तिन्ही भाषांमध्ये ज्यांचं उत्कृष्ट असं समालोचन होत असतं त्यांचं या ठिकाणी शुभागमन झालंय. नरेश शेलार हे या ठिकाणी उपस्थित होत आहेत, त्यांचं मनपूर्वक हार्दिक हार्दिक स्वागत आहे. या व्यासपीठावरती त्यांचं सहर्ष स्वागत. तर पहिल्या डावाचा खेळ संपलाय. पहिल्या डावाच्या समाप्तीनंतर धावसंख्येचा फरक आपण पाहिला तर धावसंख्या 38 आणि 39 धावांचं आव्हान ठेवले गेले शांतीनगर संघासमोर आणि हे आव्हान मात्र कोणत्या पद्धतीने पार केलं जाईल. खूप चांगलं इथे मात्र पाहिलं तर बॅटिंग पाहायला मिळाली. गणेश पाटील यांच्या माध्यमातून संकटमोचक ठरले, तारणहारता ठरले ज्यावेळेला संघ अडचणीमध्ये सापडला होता जय बजरंग स्पोर्ट्स कुंदे बी. आणि अशा स्थितीमध्ये येऊन गणेश पाटीलने केलेली फलंदाजी लाजवाब, खूप चांगली खेळी साकारली. मैदानाच्या आतमध्ये आपण बॅटर पाहतोय, आपण उत्तरामध्ये पाहणार आहोत बॅट्समन गणेश जाधव आणि त्याच्या साथीने भावेश पाटील. या जोडीला पारंपरिक जोडी आपण पाहतोय. अगदी सकाळच्या सत्रापासून ही सलामीची जोडी चांगला परफॉर्मन्स आपल्या टीमला देते आहे.
गणेश जाधवचा विचार केला तर पहिल्या मॅचमध्ये त्याने 61 धावांची खेळी साकारली होती. या स्पर्धेतलं पहिलं अर्धशतक ज्यानं आपल्या नावावरती केलं असा फलंदाज स्ट्रायकर एंडवरती गणेश जाधव आणि त्याच्या साथीने भावेश पाटील ही गोड जोडी आपण मैदानाच्या आतमध्ये पाहतोय. अनेक मान्यवर या स्पर्धेचा मंचावरती बसून आनंद घेतात. त्या सर्व मान्यवरांचं पुनश्च एकदा मनपूर्वक हार्दिक स्वागत. स्पर्धेचा आजचा तिसरा दिवस आहे. उद्या या स्पर्धेचा मेगा फायनल ग्रँड फिनाले आपल्याला पाहायला मिळेल. चांगल्या पद्धतीचं आयोजन नियोजन या स्पर्धेमध्ये आपल्याला पाहायला मिळालं. लाईव्ह टेलिकास्ट स्पर्धा ज्या स्पर्धेचा आपण घर बसल्या देखील आनंद घेतो. अशा पद्धतीची ही स्पर्धा एक मानाची सन्मानाची ही स्पर्धा आपल्याला पाहायला मिळते. या ठिकाणी आमचे मान्यवर उपस्थित होत आहेत. त्यांना विनंती असेल आपण व्यासपीठावरती स्थानपन्न व्हायचं आहे. आपलं हार्दिक स्वागत. कृषी उत्पन्न बाजार समिती संचालक या ठिकाणी उपस्थित होत आहेत. त्यांचं मनपूर्वक हार्दिक स्वागत. यावेळेला पाहिलं तर झेल टिपण्याची संधी होती, संधी गमावली गेली. गणेश जाधवची महत्त्वपूर्ण विकेट टिपण्याची संधी आली होती आणि अशा स्थितीमध्ये हा झेल ड्रॉप झालाय. ग्रामपंचायत दिगाशीचे विद्यमान सदस्य दीपकजी पाटील हे देखील उपस्थित होत आहेत. त्यांचं देखील मनपूर्वक हार्दिक स्वागत आहे. या स्पर्धेमध्ये आपलं सहर्ष स्वागत. जाऊयात मॅचकडे. धावसंख्येचा फळक आपण पाहिला तर 2 धावा धावफळकावरती आहेत. पुढचा बॉल युवराज होगेचा एक्सप्रेस डिलिव्हरी, वेग पाहायला मिळाला. अक्रॉस दी लाईन खेळण्याचा प्रयत्न होता. फुल्लर लेन्सचा बॉल होता. ऑन साईडमध्ये फ्लिक करण्याचा प्रयत्न होता, परंतु चेंडू बॅटचा कुठल्या प्रकारचा संपर्क नाही आणि यष्टीरक्षकाच्या हातामध्ये चेंडू विसावला गेला. डॉट चेंडूची समाप्ती होते. धावसंख्या आपण पाहतोय धावफळकावरती 2 धावा धावफळकावरती जोडल्या गेल्या. चांगली गोलंदाजी युवराज होगेच्या माध्यमातून पाहायला मिळतीये. राईट मोर द विकेटने पुढचा बॉल फुलटॉस होता. इथे मात्र पाहिलं तर पॉईंट क्षेत्राकडे चेंडूला खेळून काढलं. चेंडूची फेकी होते तोपर्यंत 1 धाव इथे मात्र कंप्लीट होते. दोन्ही संघांकरिता ही मॅच अगदी महत्त्वपूर्ण लढत आपण मैदानाच्या आतमध्ये पाहतोय, कारण इथे जो संघ जिंकणार आहे तो अंतिम सामन्यामध्ये आजच्या दिवसामध्ये पोहोचणार आहे, जिथे मोरिया स्पोर्ट्स शिरोळे संघ जाऊन पोहोचलाय आणि क्वालिफायरचा सामना या सामन्यानंतर निश्चितपणाने आपल्याला पाहायला मिळेल. ओम साई क्रिकेट असोसिएशन्समध्ये मात्र आज कोण क्वालिफायर होणार, आजच्याच दिवसामध्ये 10 संघांना संधी दिली होती. अंतिम टप्प्यामध्ये आजच्या दिवसातली ही स्पर्धा पोहोचताना पाहतोय. खूप चांगला सामने आज आपण पाहिले. अनेक सारे रेकॉर्ड्स या मैदानावरती ऐतिहासिक कामगिरी देखील पाहायला मिळाली. भावेश पाटील हा डाव्या हाताचा डावखुरा फलंदाज स्ट्रायकर एंडवरती पाहायला मिळेल. आतापर्यंत पाहिलं तर चेंडू हाताळले गेलेत 3 बॉलवरती 3 धावा युवराज होगे खर्च करतोय. खूप चांगली गोलंदाजी पॉवर प्लेच्या षटकामध्ये, पॉवरफुल गोलंदाजी. यावेळेला पाहिला तर फुलर लेनचा बॉल सातत्याने इथे मात्र इथे पहा इथे काय केलंय. कॉल कॉम्बिनेशन चुकीचा, अगदी लहानपणाची आठवण देऊन जाणारा इथे फेकी पाहायला मिळेल. पाहायचं पंचांचा निर्णय काय येतोय. 2 पंच चर्चा करतील आणि त्यानंतर आमच्यापर्यंत मात्र इशारा दर्शवतील. उद्या देखील ठीक 9 वाजता आपला यस कशासाठी डायरेक्ट हिटसाठी पंच आम्हाला सांगा की तुम्ही स्वतः इथे या. ओके, थँक्यू.
धावसंख्या आपण पाहतोय धावफलकावरती धावा जोडल्या गेल्या. 1च्या साह्यानं 4 धावा धावफलकावरती आहेत. खूप चांगली गोलंदाजी इथे मात्र केली जाते. गणेश जाधव स्ट्रायकर एंडवरती आहेत, तर नॉन स्ट्रायकर एंडवरती आपण पाहतोय भावेश पाटीलला खूप चांगल्या दर्जाचं क्षेत्ररक्षण या ठिकाणी पाहायला मिळतंय. गोलंदाजी असो वा फलंदाजी तिन्ही फॉर्मॅटमध्ये उल्लेखनीय कामगिरी करतोय आपल्या घरच्या मैदानावरती कुंदे संघ. युवराज होगे खूप चांगली गोलंदाजी, पॉवर प्लेच्या षटकामध्ये विकेट टू विकेट गोलंदाजी करतोय, मानसिक दबाव निर्माण करतोय. हो, यावेळेला सबमरीन डिलिव्हरी, अफलातून गोलंदाजी आहे. खऱ्या अर्थाने युवराज होगे गतवर्षी आपण पाहिलं तर ओम साई क्रिकेट असोसिएशनची प्रीमियर लीग आपण उचाटच्या मैदानावरती पाहिली. तिथे विजेता संघामध्ये देखील होता तो. रोहित स्पोर्ट्स पाचगाव संघातून खेळला आणि तिथे त्याने त्याच्या संघाला विजय साकारून दिला. हाच तो गोलंदाज युवराज होगे एक्सप्रेस डिलिव्हरी टाकण्यामध्ये माहीर आहे आणि इथे देखील वेगाने, अतिशय वेगानं गोलंदाजी करतोय. पुढचा बॉल यावेळेला मात्र पाहिलं तर काय घडलंय, बडी मछली जाल में फसी हुई, मोठा मासा गळायला लागतोय. फलंदाज बाद होईल गणेश जाधव. खूप चांगली कॅच कॅरी केली गेली. सिली मिड ऑफ मध्ये चांगला झेल टिपला गेला. आदरणीय देवीदास पाटील यांच्या माध्यमातून विशेष सहकार्य मंडळाला लाभतंय. नक्कीच त्यांच्यासाठी जोरदार टाळ्या होऊ द्या. खऱ्या अर्थानं आपण पाहतोय इथे विकेट आले. गणेश जाधव ज्या खेळाडूवरती संपूर्ण प्रेक्षकांची नजर होती, कारण ज्या खेळाडूने या आजच्या दिवसामध्ये या स्पर्धेतलं पहिलं अर्धशतक पूर्ण केलं होतं पहिल्या मॅचमध्ये, त्याला माघारी धाडलं गेलंय आणि त्याचनंतर नवीन फलंदाज या टीमचा एक्सप्रेस खेळाडू एक्सप्रेस खेळाडू आपण पाहतोय शरदला. सेकंड ओव्हरमध्ये आपण पाहू शकाल जयला पहिल्या षटकामध्ये अवघ्या 4 धावा आल्या. 39 धावांचा पाठलाग करत असताना शांतीनगर संघ थोडासा बॅकफूटवरती आलाय. गणेश जाधवची विकेट गेल्यानंतर थोडंसं शांत वातावरण आपण मैदानामध्ये पाहतोय, कारण त्याच्या विकेटचं महत्त्व कुंदेकरांना देखील ठाऊक होतं. कारण या स्पर्धेमध्ये त्याची बॅट तळपली होती. प्रत्येक मॅचमध्ये त्याने त्याचं 100% देण्याचा प्रयत्न केला होता. या महत्त्वपूर्ण लढतीमध्ये तो अपयशी ठरला. परंतु असं म्हणतात ना की यशाची पहिली पायरी ही अपयशात आहे. परंतु गणेश जाधव बाद झाला तरी शरद जाधव सारखा खेळाडू अजून मैदानामध्ये आहे. भावेश पाटील सारखा दिग्गज खेळाडू आहे. त्यामुळे मॅच संपली नाही. या मॅचमध्ये रंगत वाढताना पाहायला मिळेल. 18 बॉलचा खेळ शिल्लक आहे आणि 35 धावांची गरज आहे. या 35 धावा कोणत्या पद्धतीने डिफेन्स केल्या जातील शांतीनगर दाभाड संघाच्या वतीनं. जयचा पहिला बॉल और पिच होता, बॅटच्या रडारमध्ये होता. गोड आवाज आला बॅटमधून. आउट ऑफ दी पार्क. 6 धावा, A1 क्वालिटीचा ब्रँडेड षटकार. धन्यवाद डीजे. मी मगाशीच उल्लेख केला या बॉलच्या अगोदर की भावेश पाटील सारखा फलंदाज मैदानात आहे. रिझल्ट काय येईल, जय पराजय वाट्याला कोणाच्या जाईल याकडे देखील लक्ष आहे, कारण सामना देखील तितकाच महत्त्वाचा आहे. तिसऱ्या फेरीतील हा सामना आहे. तुम्ही किती चांगला क्रिकेट खेळता याला महत्त्व नाही, परंतु तुमच्याकडे संयम असणं गरजेचं आहे. पहा त्या ठिकाणी गणेश जाधव बाद झाला आणि भावेशने षटकार लगावला आणि इरादे स्पष्ट केले. 6 धावेने टीमची धावसंख्या धावफलकावरती जोडली गेली आहे. एकंदरीत 9-10 धावा या धावफलकावरती आहेत. प्रत्येक बॉल मागे, प्रत्येक धावे मागे आपल्याला इथे इक्वेशन बदलताना पाहायला मिळेल. कुंदे संघ आपल्या घरच्या मैदानावरती खेळतोय, तर शांतीनगर दाभाड संघ या मैदानावरती पाहुणा संघ आहे. मात्र ज्या वेळेला तुम्ही तुमच्या घरच्या मैदानावरती खेळता त्यावेळेला पाठीराख्यांचं पण तुमच्यावर पाठबळ असतं, तो आत्मविश्वास तुमच्याकडे वाढतो. यावेळेला मात्र पुन्हा एक भावेश पाटील ऑन अ फायर. बॅक टू बॅक दुसरा षटकार ठोकलाय भावेश पाटीलनं. पाटील आक्रमक झाला. आक्रमक पवित्र आपल्या हाती घेतोय. बॅक टू बॅक 2 चेंडूवरती 2 षटकार लगावतोय. दोन्ही बॉलचा विचार केला तर दोन्ही बॉल हे ओरपिच होते आणि भावेश पाटील सारख्या फलंदाजाला तुम्ही अशी मेजबानी देऊ शकत नाही. त्याचं उत्तर तुम्हाला चौकार आणि षटकारामध्येच मिळेल, कारण भावेशकडे अनुभव आहे, ताकद आहे, मनगटी ताकद दाखवतोय, चांगला संयम दाखवतोय आणि आपल्या संघाची धावगती वाढवण्याचा तो प्रयत्न करतोय. या 6 धावेने टीमची धावसंख्या धावफलकावरती जोडली गेली. एकंदरीत 16 धावा. काय बॅटिंग आहे. 39 धावांचा पाठलाग करत असताना
असताना आता मात्र कुठे का होईना परंतु एक आशेचा किरण निर्माण झालाय शांतीनगर दाभाड संघासाठी. विजयाच्या आशा पुन्हा एकदा पल्लवित झालेत. विजयापासून इथे रोखण्यासाठी कुंदेकरांना इथून गेम प्लॅनिंग दाखवावं लागेल, इथे रणनीती आखावी लागेल. कारण तुम्ही किती क्रिकेट चांगला खेळता याला महत्त्व नाही आहे, तर रणनीती महत्त्वाची आहे. रणनीती दाखवावी लागेल. जशी इतिहासामध्ये छत्रपती शिवाजी महाराजांनी ज्या ज्या वेळेला मात्र आक्रमण केली त्या वेळेला त्यांनी रणनीतीचा वापर केला, ती रणनीती इथे कुंदेकरांना दाखवावी लागेल. धावसंख्येचा फळक आपण पाहतोय 16 अंकावरती. यावेळेला ऑफस्टमच्या बाहेर चेंडूला ठेवलाय आणि इथू पंच इशारा दर्शवतायत आउट ऑफ द ऑफस्टमच्या बाहेरचा बॉल. एक्स्ट्रा रन मिळेल. एक्स्ट्रा धावेने टीमची धावसंख्येमध्ये भर पडते. धावसंख्या एकंदरीत जाऊन पोहोचते 17 अंकावरती. 17 धावांवरती जाऊन पोहोचलाय. भावेश खूप चांगली बॅटिंग करतोय. गणेश जाधव बाद झालाय. सामनेचे सूत्र आपल्या हाती घेतलेत भावेशने. शरद जाधव दुसऱ्या एंडवरती आहे. शरद जोपर्यंत खेळपट्टीवरती असेल तोपर्यंत निश्चितपणाने विजयाच्या आशा ह्या पल्लवित असतील. पुढचा बॉल घेऊन जय सज्ज झालाय. यावेळेला बॉलर बॅक ड्राइव्ह सरळ बॅटने लॉफ्ट केलाय अलॉंग दी कार्पेट. क्षेत्ररक्षक चेंडूपर्यंत पोहोचण्या अगोदर चेंडू निघून जाईल 4 धावांसाठी. आणखीन एक शानदार दमदार चौकार येतोय भावेश पाटीलच्या बॅटमधून. बॅटिंग या अगोदरच्या 2 बॉलवरती 2 षटकार, त्याचनंतर चौकार. भावेश पाटील आज आपल्या नावाची डंका फुंकतोय या मैदानामध्ये. जय बजरंग बी चषकमध्ये या ठिकाणी आपल्या नावाची डंका फुंकतोय. गेले 2-3 हंगामे हा खेळाडू शांत होता, परंतु चालू हंगामामध्ये पाहिलं तर खूप चांगली बॅटिंग त्याची पाहायला मिळते. भावेश पाटील ऑन फायर. 21 लॉट्स ऑफ 1 विकेट. 1 विकेट्स गमावलाय. पुढचा बॉल यावेळेला देखील फटका दमदार आहे. इथे देखील चेंडू निघून जाईल सीमारेषे पलीकडे 4 धावांसाठी. भावेश पाटील इथे थांबायला तयार नाहीये. प्रत्येक बॉलवरती अटॅक करतोय, प्रत्येक बॉलवरती आक्रमण करतोय आणि इथे देखील आलाय दमदार चौकार. आता मात्र समीकरण उरलंय 14 बॉल आणि 14 धावांची आवश्यकता. पहा क्रिकेटचा खेळ कसा आहे. म्हणून या क्रिकेटच्या खेळाला अनिश्चित स्वरूप प्राप्त झालंय. असं वाटत होतं की कुंदे संघाने या सामन्यावरती पकड निर्माण केले. अशा स्थितीमध्ये भावेश हा संकटमोचक ठरला आणि आज संकटमोचकाचा दिवस देखील आहे. शनिवार आहे आणि या शनिवारच्या दिवसामध्ये भावेश खऱ्या अर्थानं संकटमोचक ठरलाय. फुलटॉस हा देखील आहे. हा बॉल देखील जाईल आउट ऑफ दी पार्क 6 धावांकरिता. भावेश नावाचं वादळ इथे मात्र आता कोण रोखणार हा एक प्रश्नचिन्ह. येतोय षटकार. तेरा चेंडू आणि 8 धावांची आवश्यकता. महागड षटक. पहिल्या बॉलवर षटकार, दुसऱ्या बॉलवर षटकार, चौकार, चौकार आणि षटकार. चौकार आणि षटकारांमध्ये डील केली जाते. जणू काय भावेश पाटीलनं इथे सुपारी उचलली आहे. प्रत्येक बॉलवरती तो आक्रमण करतोय. प्रत्येक बॉलवरती तो मात्र इरादे स्पष्ट करतोय. चौकार षटकारांची आतिषबाजी करतोय. भावेशला रोखणं जणू आता कठीण वाटू लागलंय. अवघ्या 8 धावांची आवश्यकता आहे उर्वरित 13 चेंडूमध्ये. लाजवाब बॅटिंग. पुढचा बॉल घेऊन यावेळेला देखील पाहायचंय. दमदार फटका आहे आणि निघून जाईल आउट ऑफ द पार्क. 6 धावा, 2 चौकार आणि 4 षटकार. वाह, बॅटिंग आवडली असेल तर एकदा भावेश पाटील साठी जोरदार टाळ्या होऊ द्या. बॉल मध्ये 33 धावांची खेळी साकारली आहे. वाह, भावेश पाटीलचा आज दिवस आहे. लक फॅक्टर नशिबाची साथ देखील मिळताना पाहायला मिळते. शेवटचे 12 बॉल शिल्लक आणि मॅच मध्ये अवघ्या 2 धावांची गरज. विजयाच्या दिशेने आगेकूच करतोय टीम दाभाड, शांतीनगर दाभाड संघ. विजयाच्या उंबरट्यावरती जाऊन पोहोचलाय, परंतु आता प्रवेश करणं फक्त बाकी आहे. गोलंदाजी ट्रॅकवरतून गोलंदाज निलेश होगे यांना आपण पाहाल. यावेळेला हो, जबरदस्त डिलिव्हर केला गेला हा बॉल. गुडलेन स्पॉट वरती पडला तर थोडासा स्विंग देखील पाहायला मिळाला. शरद जाधव कोणत्या प्रकारचं फुटवर्क पाहायला मिळत नाहीयेत, जे महाराष्ट्र पोलीस दलात कार्यरत आहेत. अनेक वर्ष आपल्या गावाच्या नावासाठी खेळतात. आपला निश्चित चांगला खेळ त्यांच्या माध्यमातून पाहायला मिळत असतो. अशा फलंदाज शरद जाधव ऑन स्ट्राईक. यावेळेला आणखीन एक चांगला बॉल. निलेशकडे देखील अनुभव आहे. खूप सारे वर्षे आणि देखील क्रिकेट गाजवलाय. निलेश होगे चांगली गोलंदाजी करतायत. 10 धावा चेंडूचा खेळ उरला आणि 2 धावांची गरज आहे.
खूप चांगली बॅटिंग भावेश पाटीलने केली आणि या सामन्यावरती जबरदस्त पकड निर्माण करून दिली आहे भावेशनं. चला शिरोळे संघाचा संघनायक आपण टॉस बॉक्स मध्ये या. मोरिया स्पोर्ट शिरोळे संघाचा कर्णधार निलेश षटकातला पुढचा बॉल यावेळेला स्लाइस केलाय, फक्त दिशा दाखवली आहे विजयाच्या दिशेने. हा चेंडू निघून गेलाय आणि निश्चितपणाने इथे शांतीनगर दाभाड संघ हा विजय होतोय. विजय संघाचे हार्दिक अभिनंदन अँड हार्ड लक यजमानी संघ जय बजरंग कुंदेबी. चला आपण टॉसकडे जाऊयात. आमचे मुख्य मान्यवर आहेत. आजच्या दिवसातील शेवटचा सामना आपण या ठिकाणी पाहणार आहोत. मोरिया स्पोर्ट शिरोळे आणि त्यांच्या विपक्षामध्ये अर्थात श्री गणेश शांतीनगर. चला मान्यवरांना विनंती आहे, आपण आपल्या शुभ हस्ते टॉस करायचा आहे. कृषी उत्पन्न बाजार समिती